तर जैन मित्रांनो, आता मित्रांनो बघा, आजची जी क्लास आहे, आजच्या क्लासमध्ये आपण बनणार आहोत धिस म्हणजे काय. मी कालच तुम्हाला म्हणलं होतं की धिस, दॅट, धीज आणि दोज मध्ये फरक काय असेल. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये एवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगत. ठीक आहे. तुम्ही म्हणताल शेवटी कमेंट बॉक्स मध्ये वा गुरुजी वा, वा गुरुजी वा. ठीक आहे. जसं बघा धिस, इकडे लिहिलं मी दॅट, इकडे लिहिलं धीज, इकडे लिहिलं मी दोज. आता ह्याच्यामध्ये फरक जाणून घ्या. धिस म्हणजे काय, म्हणजे हे. ठीक आहे. धिस म्हणजे काय हो, हे. ठीक आहे. दोज म्हणजे दीज म्हणजे काय, दीज म्हणजे पण हेच होतं. दीज म्हणजे पण हेच होतं. ठीक आहे. दॅट म्हणजे काय, ते. दॅट म्हणजे काय, ते. एखादी वस्तू दूर असायला आपण म्हणतो का ते, किंवा ती वस्तू, तसं. आणि दोज म्हणजे काय, तेच. ठीक आहे. ते म्हणजे एखादी दूर वस्तू असेल आपण म्हणतो बघा, ती माझी पेन आहे, तो तुझा भाऊ आहे, पण आता तू दूर थांबला आहे, तर तसं. ठीक आहे. धिस म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे. दीज म्हणजे एखादी वस्तू आपल्या काय आहे, हे पण जवळच आहे, पण कशी आहे हो, अनेक वस्तू आहेत ती. एक वस्तू नाही, अनेक वस्तू आहेत. ठीक आहे. आणि धिस म्हणजे जवळच वस्तू आहे, पण ती कशी वस्तू सिंगल आहे, म्हणजे एकच वस्तू आहे. सिंगल आणि मल्टिपल आहेत, म्हणजे अनेक आहेत. ठीक आहे. दॅट म्हणजे काय, दूर एखादी वस्तू आहे, पण ती कशी आहे, सिंगल आहे. ती कशी आहे हो, एकच आहे. त्याला आपण म्हणतो सिंगलच आहे. आणि दोज म्हणजे काय, वस्तू आहे पण ती दूर आहे, पण ती कशी आहे हो, अनेक आहे. ठीक आहे. मल्टिपल वस्तू आहे. ठीक आहे. पण ती वस्तू कशी आहे, दूर आहे. आता तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. धिस म्हणजे एखादी वस्तू जवळ आहे, पण ती सिंगल आहे. दीज म्हणजे एखादी वस्तू जवळ आहे, पण अनेक आहेत. दॅट म्हणजे एखादी वस्तू एकच आहे आणि ती दूर आहे. दोज म्हणजे एखादी वस्तू दूर आहे, पण ती अनेक आहेत. आधीपर्यंत समजलं. ठीक आहे. मग मास्तर आता पुढे सांगा. तर पुढे बघा, आता तुम्हाला मी 3 वाक्य बनवून दाखवतो, सगळ्याचे कन्फ्युजन दूर. ठीक आहे. आता बघा लगे एका मिनिटात. धिसचे वाक्य बघा. धिस इज अ पेन. धिस इज अ पेन. धिस इज अ पेन म्हणजे हातात आहे आणि एकच आहे. ठीक आहे. हिला सोडून द्या. माझ्या हातात ही पेन आहे आणि सिंगलच आहे, तर मी काय म्हणणार, धिस इज अ पेन. ठीक आहे. आणि माझ्या हातामध्ये 2 पेन आहेत, पण माझ्या जवळच आहेत, म्हणजे माझ्या हातामध्ये. मी आता काय म्हणणार, दीज आर दी पेन. मी काय म्हणणार, आता 2 पेन असल्यामुळं दीज आर दी पेन. ठीक आहे. दीज आर दी पेन किंवा द नाही लावलं तरी चालतंय, म्हणजे ते पेना आहेत. दीज आर दी पेन म्हणजे ते, पेनाला काय म्हणतात, तो कलम. पेनाला काय म्हणतात, ते कलम आहेत. आहेत म्हणजे अनेक आहेत माझ्यापेक्षा. हे 2 आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त झालं. मी काय म्हणलो, इथं एक वस्तू असेल आणि एकापेक्षा जास्त अनेक वस्तू असतील, तर दीज लावायचं. ठीक आहे. दिस इज अ पेन. ती पेन आहे. ती काय हो, ती पेन आहे. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा. दिस इज अ बुक. दिस इज अ बुक. दिस इज अ बुक म्हणजे काय, हे एक पुस्तक आहे. ठीक आहे. हे एक पुस्तक आहे, म्हणजे माझ्याकडे जवळ आहे पुस्तक, पण एकच आहे. तर मी काय म्हणणार, दिस इज अ बुक. मग त्याला आपण म्हणायचं मराठीमध्ये, हे एक पुस्तक आहे. हे एक पुस्तक आहे. बुक म्हणजे काय, पुस्तक. म्हणजे काय, एक होती इथं. इज म्हणजे काय, आहे, आणि धिस म्हणजे हे. ठीक आहे. आता हे माझ्यापाशी जर एकापेक्षा जास्त पुस्तक असतील, तर मी काय म्हणलो असतो हो, दीज आर दी बुक्स. मी काय म्हणलो असतो, दीज आर दी बुक्स. दीज आर दी, द नाही लावलं तरी चालते, दीज आर दी बुक्स. ठीक आहे. ते पुस्तक आहेत, म्हणजे माझ्या जवळच आहेत आणि जास्त आहेत, तर मी काय म्हणणार, हे पुस्तक आहेत. हे पुस्तक आहेत. ठीक आहे. आता आपण आता इकडे वळू. आता दॅट म्हणजे काय, एखादी वस्तू दूर आहे. ठीक आहे. म्हणजे आता मी इथं थांबलो, आता हे समजा पेन मी इथं ठेवलो, आता माझ्यापासून दूर आहे. मी तिला आता इथून टच करू शकणार गेलो, किंवा माझ्या ते आता हातामध्ये नाही, तर मी काय म्हणणार, दॅट इज अ पेन. माझ्या हातापासून दूर आहे नाही, तर मी काय म्हणणार, दॅट इज अ पेन. तर त्याचा अर्थ काय होतो, ती एक पेन आहे. बघा, दॅट इज अ पेन. याचा अर्थ काय होतो, ती एक पेन आहे, पण कशी आहे, तीन करता दूर आहे माझ्यापेक्षा. ती एक पेन आहे. ठीक आहे. आता बघा दुसरं. आता माझ्यापाशी पुस्तक आहे, पण आता ते दूर आहे, माझ्या हातात नाही,
पण आता ते पुस्तक दूर आहे तर मी काय म्हणणार दॅट इज अ बुक. मी काय म्हणणार दॅट इज अ बुक. सिंगल पुस्तक आहे तर मी काय म्हणणार हो एकच पुस्तक आहे तर काय म्हणणार मी दॅट इज अ बुक. म्हणजे ते एक पुस्तक आहे. ठीक आहे. आता दोज म्हणजे काय, एखादी वस्तू माझ्यापासून दूर आहेत आणि पण एकापेक्षा जास्त वस्तू आहेत. जसे की बघा आता पहिलं वाक्य की माझ्यापासून आता बघा एखादी वस्तू माझ्या आंबे आहेत माझ्या पुढे ठीक आहे. तर मी काय म्हणलो दोज आर दी मँगो. दोज आर दी मँगो ते आंबे आहेत. दोज आर दी मँगोज. ठीक आहे. ते काय आहे तो आंबे आहेत. एखाद्या झाडाला बघून आपण म्हणतो कोणी झाडावर आंब्याच्या ते आंबे आहेत है की नाही. ठीक आहे. आता आपण दुसरे एक वाक्य बघूता. अजून एखादी वस्तू माझ्यापासून दूर आहे पण अनेक आहेत. आपण जसं बघा दोज आर दी पीपल्स. ठीक आहे. म्हणजे ते माणसं आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त माणसं पुढे थांबलेत माझ्यापेक्षा आणि दूर आहेत पण मी काय म्हणणार दोज आर दी पीपल. ठीक आहे. ते कोण आहेत माणसं आहेत. ते माणसं किंवा लोक आहेत आपल्या मराठी गावठी भाषेत. ठीक आहे. क्लिअर तुम्हाला समजलं. धिस दॅट दीज आणि दोज तुम्हाला क्लिअर समजलं. उम्मीद करतो की समजलंच असेल. ठीक आहे. तर आजच्या क्लास पुरते एवढंच. भेटूत आपण नंतरच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.